वा. त्याच अशोकजींच्या कार्यक्रमात तुम्ही एक वाक्य बोलला होतात की कलावंत नसते तर हा देश अराजकाकडे गेला असता. रोज उठून आभार मानले पाहिजे त्यांचे. खरंय. आणि मला असं वाटतं की सगळे स्तर खालावले याचं कारण तेच आहे. म्हणजे एक हे झालं उल्लेख अतिशय क्षुद्र याच्यात करणं, आणि दुसरं कलावंतांची संख्या कमी होणं म्हणजे बकालतेकडे जाणं. हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मला नेहमी असं तुम्हाला वाटतं की हे जे तुम्ही म्हणलात आणि तुम्ही अजून एक वाक्य म्हणलात की मी कृतज्ञ आहे या अवस्थेला, या दर्जाला आणून ठेवल्याबद्दल कलावंतांचा कृतज्ञ आहे. पण हे कोणी मला दुसरं राजकारणी कधी म्हणल्याचं ऐकिवात सुद्धा नाही. म्हणजे खाजगीत म्हणले असतील कुठल्या मुलाखतीत, पण असं जनरल त्यांचं ते ठाम मत आहे असं वाटलं नाही. तर तुम्ही जे ते म्हणालात ते थोडं मला असं वाटतं विशद करून इलॅबोरेशन करून सांगावं. तुम्ही 2 उदाहरणं पण तेव्हा दिली होती. ते काय 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर अनेक सरकारं आली. गेले 70 वर्ष म्हणजे मला प्रत्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते. मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं अरे माझा काकाही हेच म्हणायचा, माझा आजोबाही हेच म्हणायचा, मी तेच म्हणतोय. मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय, मी तुम्हाला पाणी देईन, मी तुम्हाला रस्ते देईन, मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन. 70 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आम्ही पुढे कधी जाणार? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा, जर आपल्याकडे कलावंत नसते, चित्रकार नसते, शिल्पकार नसते, कवी नसते, लेखक नसते, कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील, नाट्य क्षेत्रातले कलाकार असतील, गायक असतील, ही मंडळी जर समजा नसती, या देशात कधीच अराजक आलं असतं. आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो. आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला. तुमच्यावर तरी प्रेम करतो, तो प्रेम करत आला, तो गुंतून पडला, म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. वा. ते आत्मभान आणि त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हा सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो.